बघा, 4 अक्षरी शब्दामध्ये, किती अक्षरी शब्दामध्ये? 4 अक्षरी शब्दामध्ये जेव्हा ए येतो आणि एच्या नंतर एखादा अक्षर आणि सर्वात शेवटी एच्या नंतर, बरोबर, सर्वात शेवटी जेव्हा ई येतो, ज्या 4 अक्षरी शब्दांचा शेवट ईने होतो अशा शब्दांना वाचायचं कसं हे आज आपण बघूया. ठीक आहे. त्याचा पहिला नियम काय आहे बघा, सगळ्यात महत्वाचं, थोडस लक्ष द्या. बघा, 4 अक्षरी शब्दामध्ये एच्या नंतर एखादं अक्षर आणि सगळ्यात शेवटी त्याला आपण कसं म्हणतोय? ए डॅश ई, म्हणजे शब्दाचा शेवट ई ने व्हायला पाहिजे. अशा 4 अक्षरी शब्दांचं वाचन करत असताना सगळ्यात महत्वाचा पहिला नियम काय आहे? त्या ईला शांत करायचं. काय करायचं? त्या ईला शांत करायचं. म्हणजे त्याला ईला म्हणायचं शांत बस. त्या ईचं वाचन अजिबात करायचं नाही, पण लेखन करताना मात्र तो ई यायला पाहिजे. आणि दुसरा नियम काय आहे? एचे नाव घ्यायचं. एचं काय करायचं? नाव घ्यायचं. समजलं तुम्हाला हे? बघूया आता याच्यावरलं उदाहरण कसं घ्यायचं. बघा, 4 अक्षरी शब्द म्हणलेत मी. आता कुठला शब्द घ्यायचा? बघा, एक शब्द घेतो मी. ओके. आता याचं वाचन कसं करायचं? यमचा आवाज काय आहे? म आहे. बघा, ए डॅश ई म्हटलं मी, तर डॅश डॅशचा अर्थ काय? एच्या नंतर लगेच एखादा अक्षर आहे, के आहे, कुठलं पण असेल इथं, आणि मग सर्वात शेवटी काय आलेलं आहे इथं? ई आलेला आहे. अशा वेळेस अशा शब्दांचं वाचन कसं करायचं? या ईला पहिला शांत करायचं. केलं शांत. मग आता वाचन कसं करणार? यमचा आवाज आहे म, एला आपण काय म्हणलंय? एच्या नंतर शेवटी ई जर आला तर ईला म्हणायचं तू शांत बस, पहिला नियम. आणि दुसरं काय? एचं नाव घ्यायचं आहे. आवाज घ्यायचा का? नाही. तर नाव कसं घेणार बघा? म ए. याचं एचं नाव काय आहे? ए आहे. म्हणून म ए मे. केचा आवाज काय? क. सरळ म्हणा, म ए मे क. काय झालं मग हे? व्हेरी गुड. मेक. अशा पद्धतीनं या 4 अक्षरी शब्दाचं ज्याच्यामध्ये ई हा सर्वात शेवटी येतो अशा शब्दांचं वाचन असं करायचं. येथे लक्षात. दुसरा शब्द घेऊया. बघा, ट. बघा, ईला शांत केलं. आता वाचा, ट ए टेक. आलं? टेक. आता दुसरं बघा, एस ए एल ई. ईला शांत बसवा. स ए सेल. याला आवाज ल आहे म्हणून म्हणा सेल. वाचताना असं वाचा, लेखन करताना मात्र पुन्हा सराव करून आपल्याला कसं करता येतं? त्या सायलंट म्हणजे शांत बसलेल्या ईला सुद्धा लेखनात घेता येतं.